नमस्कार, माझे नाव विशाखा देवीदास देशपांडे, BA सेकंड इयर, श्री हौगी स्वामी कॉलेज, उदगीर. पुस्तकावर बोलू काही या उपक्रमाअंतर्गत मी शब्दवैभव या पुस्तकावर बोलणार आहे. या पुस्तकाची लेखिका म्हणजे कवयित्री इंदुताई देशपांडे आहेत. त्यांचा हा संग्रह कवितेवर आहे. त्यांनी जवळजवळ या कविता संग्रहात 50 कविता लिहिलेल्या आहेत. त्यांना या कविता संग्रहातून अनेक विषयावर त्यांचे मत मांडलेले आहे. जसं की स्वच्छता, परत सासूरवाशी, महाराष्ट्र, मराठवाडा मुक्तीसंग्राम, परत मी यामधल्या काही निवडक कविता वाचणार आहे व त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. त्यातली एक कविता आहे महाराष्ट्र. मराठी पित्याचा जरतारी फेटा, संसार जरी फाटका, मनाने आहे मोठा. मराठी माणसात संस्काराचे भरले ताट, दारी आला जरी शत्रू, नाही फिरवीत पाठ. चालणे बोलणे करारी, उभ्या सभेत मानताट, करुणी कष्ट ओढती रहाट. घेऊनी घटकाभर निद्रा, जुंपली बैल होताची पहाट, जोडून या नात्याची खल, पाण्यासाठी गाठ. जरी आली भरून गंगा आस्था काठोकाठ, आली तरुण गंगा आस्था भरो काठ. हाती निशाण तिरंगा, आले चढून वरती घाट, अवघे दुमगुन मराठवाडा महाराष्ट्राचे तट. या कवितेत कवित्रीला सांगायचं आहे की महाराष्ट्रातील मराठी माणूस हा स्वतःपेक्षाही दुसऱ्याला महत्त्व देतो. मराठी पित्याचा जरतारी फेटा आहे, म्हणजे तो फेट्यासाठी किंवा स्वतःच्या मानासाठी तो काहीही करू शकतो. संसार जरी फाटका असला तरी घरी येणाऱ्या प्रत्येकाला तो मानाने बसवतो, जेवायला देतो. अगदी शत्रू जरी दारी आला तरी त्याला जेवल्याशिवाय पाठवत नाही. त्याचं चालणं बोलणंही करारी असतं. तसंच उभ्या सभेमध्ये म्हणजे प्रत्येक जागी त्याला मान आहे व स्वतः तो कष्ट करून मान मिळवलेला असतो. आणि त्याच्याशिवाय आपला संसार तर काय, महाराष्ट्र काय, राष्ट्रही चालू शकत नाही, कारण तो शेतकरी आहे. शेती केल्याशिवाय आपल्याला जेवायला मिळणार नाही. अगदी त्याला नदी भरून म्हणजे कितीही भरून आलं, काही झालं तरी तो स्वतःचं काम सोडत नाही. सकाळी एकदा निघाला पहाटे की संध्याकाळपर्यंत तो शेतातच असतो. घरी येऊन जेवण करून झोपतो, परत सकाळी तयारच असतो प्रत्येक वेळेस कामाला. अजून दुसरी कविता सांगणार आहे मी. स्वच्छता अभियान. बाणा अंगी स्वच्छता, किती सांगावे तुम्हाला आता, किती वर्षाचा काळ लोटला पाहता पाहता. खाऊन पान तुंकता इथे तेथे, दुसऱ्या काय अर्पिता हात रिते. राज्यात आपल्या स्वच्छता अभियान राबते, थुंकतो कोण खाऊन पान, ऑफिस दिसते सगळे घाण. धरावा कोण कोणाचा कान, द्यावा कोण कोणाला मान, ठेवावी कोणाची शान, शहरापेक्षा वाडे तंडे छान. ही कविता माझ्या मते जवळजवळ 95-96 मध्ये लिहिलेली असेल, पण ही कविता आत्ताही आपल्याला लागू पडते. कारण स्वच्छता अभियान आत्ता पण राबवत आहेत, पण कोणीही स्वच्छता अजिबात ठेवत नाहीत. आणि आपल्या स्वतः पान सुपारी खातात आणि इथं तिथं थुंकत असतात आणि सांगतात की स्वच्छ ठेवा, स्वच्छ ठेवा. आपले कॉलेज, ऑफिस बघावं तिकडं घाण घाण असते. आणि आपण म्हणतो की स्वच्छ राहा म्हणजे दुसऱ्याला सांगतात, पण स्वतःवर अजिबात अंमल करत नाही. आणि शहरापेक्षा तर खेडेगावे स्वच्छ आहेत, कारण खेडेगावामध्ये एकदम स्वच्छता सगळेजण करत असतात आणि पान सुपारी अजिबात खात नाहीत. म्हणजे शिकलेले लोक वेडे आहे आणि खेडेगावातले अडाणी लोक असून सुद्धा स्वच्छतेचं महत्त्व आहे, पण शहरातल्या लोकांना अजिबात महत्त्व नाही. दुसरी कविता मी सांगणार आहे. ज्ञान मिळवायचं आहे. मानाने मला जगायचं आहे, तुमच्याकडून ज्ञान मिळवायचं आहे. मुंगीच्या सहाय्याने, खारीच्या वाट्याने, मायेच्या ममत्याने, कर्तृत्वाच्या तेजाने उजळून निघायचं आहे. मानाने मला जगायचं आहे, जपायचे आहे समाजाचे हित, शिकायची आहे समाजाची रीत, समाजाने समाजाला अर्पावी विपरीत, आपल्या परीने शिकायचं आहे. मानाने मला जगायचं आहे. पुढच्या पिढीला संस्काराचा वता, वाटूच्या वटसुरूला योग्य दिशा, कोंडलेल्या गरजूला चैतन्याची आशा, कोमजलेल्या आशा फुलवायची आहे. मानाने मला जगायचं आहे. यामध्ये कवयित्री असे म्हणतात की मला मानानं जगायचं आहे, मुंगीप्रमाणे लहान होऊन तुमच्याकडून ज्ञान मिळवायचं आहे व त्या ज्ञानाच्या सहाय्याने
तेजाने उजळून निघायचं आहे. यामधूनच समाजाचं हितसुद्धा जपायचं आहे, परत समाजाची रीतसुद्धा अवलंबायची आहे. यातून समाजाला एकूण एकाबद्दलचे प्रेम पण वाटायला पाहिजे व स्वतःही त्याच्यातून शिकायला पाहिजे असं त्या सांगतात. या संस्कार वाढवायला पाहिजे. वाटच्या वाटसरूला योग्य दिशा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला पाणी देणे ही आपली जशी हे संस्कार आहेत, तसंच ते संस्कार पुढे वाढले गेलेले पाहिजेत. कोंडलेल्या गरजूला चैतन्याची आशा, म्हणजे आपल्या असं वागण्या बोलण्यातून समोरच्याला पण एक दिशा मिळाली पाहिजे. कोमजलेल्या आशा फुलवायच्या आहेत. ज्ञानातून मला पुढे चालायचं आहे. तुमच्याकडून ज्ञान मिळून जे माझ्या आशा कोमजलेल्या आहेत ते वाढवायच्या तर आहेतच, पण दुसऱ्याला सुद्धा त्यातून आशा मिळाली पाहिजे असं कवयित्री सांगतात. या पुस्तकामध्ये त्यांनी भरपूर काही सांगलेलं आहे. वेगवेगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. संग्राम, मुक्ती, वर्तुळ, झाड बोलू लागले, अभिमान, खरी बाजू, आदर्श, एड्सवर सुद्धा लिहिलेलं आहे त्यांनी. एड्स पडतोय मोठा वेळ का, स्वतःच वाचवा बरं का, कोणी कोणावर करू नका टीका, करा आजच प्रतिबंध पक्का, नाही उपचार एड्सला, द्या महत्त्व आरोग्य शिक्षणाला, घाला संयम म्हणण्याला. या कवितेतून त्यांनी आरोग्य शिक्षण तर दिलंच आहे, त्याचबरोबर समाजाला पण एक शिकवण दिलेली आहे की एड्सचा इतका वेळ का पडतोय, त्यातून स्वतःला वाचवायलाच पाहिजे, तर दुसऱ्याला सुद्धा वाचवायला पाहिजे. एड्सचा उपाय नसल्यामुळे त्याचा प्रतिबंधच बरा आहे असं त्या सांगतात. आणि आरोग्य शिक्षणाला महत्त्व स्वतःही द्या आणि दुसऱ्यालाही समजून सांगा असं त्या म्हणत आहेत. धन्यवाद.